ओके. सो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या जो लेसन मध्ये पहिला टॉपिक जो आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, आपण अजून जरा प्रॅक्टिस करू. ठीक आहे, मी तुमच्या एक्सरसाइजचे काही क्वेश्चन्स इथे घेतलेत. आता आपण बघूया एक एक आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. सो बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला दिलाय 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. आता ना इथे काय केलं माहिती आहे का, आपल्याला रेडीमेड सगळं देऊन ठेवलंय. म्हणजे बघा इथे 5b फक्त आपल्याला मायनस करायचे. ओके, सो मायनस करताना सिंपल फक्त मायनस मायनस करायचे. जे प्लस आहे ऑलरेडी त्याचं मायनस होईल, जे प्लस आहे त्याचं मायनस होईल, जे प्लस आहे इथे पण मायनस होईल. म्हणजे तिन्ही नंबर मायनस आहे प्लस आहे त्यांचा मायनस करूया आपण. ओके, सो बघा हे सर 0 0 प्लस मायनस 3a मायनस a 2a सर आणि 26 मायनस 22 4 म्हणजे a = किती सर 2. आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली. आता ही a ची व्हॅल्यू आपण दुसऱ्या याच्यामध्ये पुट करणार सो दॅट वी कॅन गेट अ b. ओके, आता हे एकदम सोपं झालंय सर. आता बघा इथेच पुट करायचं सोपामध्ये 3 × 2 + 5 × b = 26. आता नाव 6 + 5b = 26 म्हणजेच 5b = 20 आणि हेन्स b = 4. आता तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे क्रॉस चेक मेथड यूज करायची आणि a आणि b ची व्हॅल्यू पुट करून बघायचं की आन्सर बरोबर आहे की नाही. ठीक आहे, क्रॉस चेक मी तुमच्यावर सोडतो आणि एकदा क्रॉस चेक करायचं आणि सांगायचं बरोबर आहे की नाही. काही असलं तर मग कमेंट मध्ये सांगूनच द्या. ओके, चला पुढे अजून आपण प्रॅक्टिस करू. सो हे झालं पहिलं. अजून आपण जरा दुसरं वाला घेऊन बघू. ठीक आहे, चला दुसरं काय आहे सर. दुसरा क्वेश्चन असं आहे x + 7y = 10 आणि सर 3x - 2y = 7. ठीक आहे, चला आता बघा हा क्वेश्चन आहे. याला जर आम्ही झूम करतो सो दॅट तुम्हाला अजून जरा व्यवस्थित दिसेल. आता याच्यामध्ये बघा सर इथे x आणि इथे 3, इथे 7 आणि इथे 2, तर जे सिंगल आहे ना 1 आणि 3 त्याला आपण इक्वल करू शकतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल इथे, खूप सिंपल आहे सर. हा जो फर्स्ट इक्वेशन आहे याला 3 ने मल्टिप्लाय करा. सो 3x + 7y = 10 म्हणजे सर 3x + 21y = 30 आणि दुसरं बघा 3x - 2y = 7. आता सर याला मी काय केलं बघा की बेसिकली हे सेम आहेत सर. हो, तर तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल. आता याचा साइनचा जे नियम आहे ते समजून घ्या. सेम सेम असलं मायनस करायचं, अपोजिट असलं ऍड करायचं. सर सेम सेम आहे मायनस करा, मायनस प्लस मायनस कॅन्सल कॅन्सल. 21 + 22 23y सर आणि पुन्हा 30 मधून 7 गेले 23. y ची व्हॅल्यू किती आली सर 1. एकदा y मिळालं की आपल्याला x पण मिळेल. बघा आता कुठे पुट करायचं, इथे पुट करू सर. ठीक आहे, कोणतं पण एक इक्वेशन घ्या. x + 7y = 10 म्हणजे इथे x ची व्हॅल्यू किती माहित नाही सर, पण y ची व्हॅल्यू 1 हे झालं 10 आणि हेन्स x = 3. तर आपल्याला पूर्ण सोल्युशन मिळालंय 3 आणि 1. क्रॉस चेक पुन्हा तुमच्यावर सोडतो. क्रॉस चेक करून तुम्ही मला सांगा आपला आन्सर बरोबर आलं की नाही. ठीक आहे, क्विकली आपण हे 2 प्रश्न सॉल्व्ह केलेत तुमच्याच टेक्स्टबुक मधले. ठीक आहे, चला आता अजून काय करायचं, अजून करूया सर. ठीक आहे सर, अजून करू आपण. आता बघा इथून आपण कोणता क्वेश्चन घेऊ शकतो. आता ना अजून एक व्हेरायटी आहे, एकदा ऍड करायचं सर आणि एकदा सबट्रॅक्ट करायची. ही जी व्हेरायटी आहे ना हे तुम्हाला एक्झाम मध्ये वारंवार दिसेल आणि एकदम इझी टू आयडेंटिफाय. म्हणजे कसं ओळखायचं सर की कधी ऍड करायचं आणि कधी सबट्रॅक्ट करायचं. इथे ना काय असतं माहिती आहे का, 9x + 101y हा जो प्रश्न दिसतोय तुम्हाला = 499. दुसरं बघा सर की 101x + 99y = 501. आता आपण म्हणतो ना हिंदीमध्ये इसकी टोपी उसकी सर और उसकी टोपी इसके सर. सेम इथे झालंय बघा. कसं सर 99 99 101 101. म्हणजे असं जेव्हा तुम्हाला इक्वेशन दिसेल एकदा प्लस करा एकदा मायनस करा. सर प्लस केल्यावर काय मिळालं, प्लस करून बघा 200x + 200y = सर 1000 आणि x + y = 5. सर हे कसं काय, सगळ्या टर्म्सला आपण 200 ने डिवाइड केलं सर तर आपल्याला आलं आन्सर. ओके, नाउ
आता एकदा प्लस केल्यावर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता एकदा मायनस करून बघा. ओके सर, मायनस करून बघू. सो 99x 101y इज इक्वल टू 499. दुसरं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ठीक आहे. आता आपण मायनस करून देऊ सर. -2x प्लस 2y आणि -2. आता ह्याचं जर आपण पुन्हा 2 ने डिवाइड केलं तर सिम्पलेस्ट व्हर्जन काय होईल सर, असं. आता बघा, मागच्या वेळी आपल्याला जो इक्वेशन मिळालं तो होता हा. ह्याला मी ए नाव देऊन देतो आणि ह्याला बी नाव देऊन देतो. ठीक आहे. तर ए आणि बी ला दोघांना आपण जर इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर आपल्याला आता काय मिळेल. एकदम सोपे झाले इक्वेशन. म्हणजे काय सर, x प्लस वाय इज इक्वल टू 5. यांचा मी खाली लिहितो. मायनस प्लस 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 दोघांचा ऍड करा कारण की अपोजिट साइन आहे. x x कॅन्सल. 2y इज इक्वल टू 4 आणि हेन्स आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे y इज इक्वल टू 2. आता सर एखादा y आलं तर कुठेतरी पुट करा सर, आपल्याला x पण मिळेल. सो बघा, -x प्लस y इज इक्वल टू -1. सो आन्सर आलं सर 3, म्हणजेच x ची व्हॅल्यू -3. आपल्याला पूर्ण इक्वेशन मिळालेलं आहे -3 आणि 2. सो दीज आर अवर सोल्युशन्स. ठीक आहे. हे तुम्ही पुन्हा क्रॉस चेक करू शकता. हे झालं पूर्ण. ओके सर, ज्यांना लिहायचं असेल ते एक एक स्टेप बघू शकतात. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एकदा ऍड करायचं, x प्लस वाय इज इक्वल टू 5 मिळालं. एकदा मायनस करायचं, -x प्लस वाय इज इक्वल टू -1 मिळालं. दोघांना सर ऍड करा, प्लस मायनस आहे, y मिळालं, y वरून x मिळालं. ठीक आहे. स्लो स्पीड करून तुम्हाला पुन्हा बघू शकता, अजून तुम्हाला सोपं वाटेल. अशाच टाइपच्या एक अजून न्यूमेरिकल आहे बघा, जे तुम्हाला इथे ऑलरेडी दिलंय. 49, 57, 57, 49. हे तुम्ही मला करून दाखवा आणि सांगा आन्सर येते की नाही. अजून काही वेगळ्या टाइपचे, जसं 6वा जो प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तो असे बघा. कसं आहे सर, एकदम सोपं आहे. आता बघा, त्याला पुन्हा लिहितो मी. काय सर 6वं, x/3 प्लस y इज इक्वल टू 10/3. एकदम दिसतंय जरा अवघड आहे पण सोपं आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही सर. आता बघा, 3 3 4 4 ह्याला मी 3 बनवून देऊ का? हो सर. कसं बनवणार? x प्लस 3y/3 इज इक्वल टू 10/3. ह्याला सर 8x प्लस y इज इक्वल टू 11. खाली 4 खाली 4. सर कसं कसं केलं एवढं फास्ट? फास्ट नाही बाळांनो. 3y इथे झालं, इथे गेलं, सगळ्यांचं खाली 3 3. 4 इथे गेलं, सगळ्यांचं खाली 4. 4 4 कॅन्सल, 3 3 कॅन्सल. म्हणजेच हे इक्वेशन जे असे आगळे वेगळे दिसायचे आता कसे होणार? x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि दुसरं बघा 8x प्लस y इज इक्वल टू 11. आता हे दोन इक्वेशनला सोडवताना तुम्ही काय करू शकता? वरच्या इक्वेशनला 8 ने इंटू करा किंवा खालच्याला तुम्ही 3 ने इंटू करा. काय करू सांगा? सर एक काम करा, वरच्याला 8 ने इंटू करा. ओके, नो प्रॉब्लेम. सो आय विल गेट 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. दुसरं सेम सर, काय होईल सर? y इज इक्वल टू 11. मायनस 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 कारण की सेम आहे, कॅन्सल. 23y आणि ह्याचं किती होईल सर? 69 की 79? काय सांगता सर? 69. आणि आता सर 23 चा फळा नाही जरी आला तरी 3 चा मल्टिपल 9 असतो, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती? 3. आता y ची व्हॅल्यू काढायची, तिथे पुट करायची. बघा इथे पुट करा. 8x प्लस 3 इज इक्वल टू 11. 8x इज इक्वल टू पुन्हा 8 आणि अशा प्रकारे x ची व्हॅल्यू किती आली सर? 1. झालं. सो x पण मिळालं, y पण मिळालं. अशा प्रकारे मोस्टली तुम्हाला मी पहिला एक्सरसाइज म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे सांगितलंय. बघा, एवढं 3-4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मी असं म्हणत नाही की तुम्हाला इथे तुम्हाला पूर्ण मास्टरी होईल, पण एक तुम्हाला मदत माझ्याकडून की हे व्हिडिओज बघून नक्की तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कसं सॉल्व्ह करायचं आणि क्विक रिव्हिजन पण तुम्ही करू शकता. ओके, थँक्यू सो मच. अजून पुढचा टॉपिक आपण घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओला. ओके.